शिवाजीनगर स्टेशनचे नाव बदलण्याच्या मागणीचा निषेध करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा फडणवीसांकडून निषेध करण्यात आलाय। कर्नाटक काँग्रेसकडून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। नेहरूंच्या काळापासून काँग्रेसकडून शिवरायांचा अपमान करण्यात आला। काँग्रेसच्या शिवरायांविषयीच्या द्वेषभावना पुन्हा उफाळल्यात। बंगळुरूमधील प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो। एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते, याचं मला दुःख आहे। पण मला याचं नवल वाटत नाही, कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असतानापासून आहे। बेंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करण्याची मागणी काँग्रेस आमदार रिझवान यांनी केली। इतकंच नाही तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला सुद्धा। यावर महाराष्ट्र काँग्रेस आता तरी आपली भूमिका स्पष्ट करणार की मूग गिळून बसणार? आणि इथले त्यांचे मित्रपक्ष, ज्यांचा प्रवक्ता स्वयंघोषित विश्वगुरू सर्वज्ञानी रडत राऊत अजून गप्प कसे काय? कर्नाटक काँग्रेस सरकारने केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्यांना मान्य आहे की काय? बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली। यावरून आता मराठा नेते विनोद पाटील यांनी निषेध व्यक्त केलाय। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे। त्यांचे विचार संपूर्ण देशभर नाही तर विश्वभर प्रेरणादायी आहेत। छत्रपती शिवरायांचं नाव बदलण्याचं धारिष्ट करू नये, शिवभक्तांच्या भावना दुखावू नये, असं विनोद पाटील यांनी म्हटलंय। कर्नाटक कसं उभं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची उंची काय आहे, त्यांनी दिलेले विचार काय हे समजून घ्यावे आणि त्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करावं। शासकीय मालमत्तेवर कुठल्याही समाजाचं, कुठल्याही संतांचं, एका विशिष्ट जातीचं नाव कायद्याने देता येत नाही। मी केंद्र सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचे फालतू ठराव जे राज्य सरकार पाठवते हे तात्काळ खारिज केले गेले पाहिजे, हे अमान्य केले गेले पाहिजे। तर शिवभक्तांच्या भावना दुखावू नये असं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आता शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदललेलं आहे, तशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातून देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येत आहे।